शहाण्या माणसानं समजदारपणा न सोडण्यात त्याच्या जगण्याची इति कर्तव्यता असते आणि त्याच्या जगण्यात आनंद असतो, तो सुटला नाही पाहिजे. मग शहाण्या माणसाचा समजदारपणा कशानं सुटतो सांगू तुम्हाला, पटेल? अहंकारानं, इगो. मला असं म्हणाला तो, मला, मी पाटलांचा असून मी माझ्यावर घेतोय, आपण कुणी स्वीकारायची सर गरज नाही. मला असं म्हणाला, मी केलं, माझ्यामुळं झालं, मीच का माघार घ्यायची. आयांनो, तुमच्या सगळ्यांच्या एकदा जरा संसारातले वाद बघून घ्या बरं. 4 दिवस आयांनो भांडण चालतं, 4 दिवस, आणि 4थ्या दिवशी आपण हे विसरून गेलेलो असतो. सुरुवात कशामुळे झाली होती, सुरुवात कशामुळे झाली होती आपण विसरून गेलेलो असतो. कारण 6 महिन्याचं सगळं आम्ही ते उकरून काढलेलं असतं. इकडला वर्ग एक वाक्य आमच्या पुरुष वर्गांना म्हणत असतो, माहित आहे कुठलं? माहित आहे? तुमची आई नाही का म्हणाली होती 4 महिन्यापूर्वी मला असं, तुमची बहीण नव्हती का बोलली असं. आता आमची समस्या सांगू, आम्हाला सकाळी काय जेवलोय ते संध्याकाळी आठवत नाही. इकडल्या भागाला गंमत अशी आहे, अहंकार इतका प्रचंड आहे, इतका प्रचंड आहे, प्रत्येक गोष्टीत अहंकार आहे. ज्या क्षणाला अहंकार आपला सुटतो ना, त्यावेळेस आपलं आनंदाचं आयुष्य सुरू होते. पण मी केलं, मला ओळखलं पाहिजे, मला किंमत दिली पाहिजे, मला मान सन्मान दिला पाहिजे, मला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सुरू असतात. किशोर कुमार विमानातनं प्रवास करत होते, विमानात चढले, सगळ्या माणसांनी फोटो काढून घ्यायला चालू केलं. सर किशोर कुमार आले, किशोर कुमार आले, किशोर कुमार आले, आणि सगळ्या माणसांनी त्यांनी विमानात त्यांचं स्वागत केलं. ते चेअरवर जाऊन बसले आणि त्यांच्या शेजारी एक माणूस बसला होता, शेजारी. तो माणूस मात्र त्यांनी बघितलं पण नाही, ढुंकून पण बघितलं नाही त्यांच्याकडं, हे कोण आहेत, त्यांच्याबरोबर फोटो काढून घ्यावा. आत्ता किशोर कुमारांच्या मनात असं आलं, अरे हा माणूस, अख्ख्या विमानातली माणसं माझ्याबरोबर फोटो काढून घ्यायला प्रयत्न करतायत. अहंकारी माणसाची अस्वस्थता तेव्हा सुरू होते जेव्हा त्याच्या अहंकाराला दुसरं कोणी कुरवाळत नाही. अहंकार कुरवाळला गेला नाही की अहंकारी माणूस जास्त दुःखी होतो. मग ते कुरवाळत नाही आहेत. मग यांनी बोलायला सुरुवात केली, सर तुमचं नाव काय, तुम्ही काय करता. त्या माणसानं उत्तर दिलं, मी JRD टाटा, मी टाटा कंपनीचा मालक आहे. आणि मग ह्यांचा इगो, यांचा अहंकार वितळला गेला. लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला तर तो चप्पलासारखा असावा. मंदिरात येताना तुम्ही ते बाहेर काढून आलाय. आम्हाला अहंकार घराच्या, नात्याच्या, मित्रत्वाच्या, व्यवहाराच्या, व्यवसायाच्या ठिकाणी चप्पलासारखा बाहेर सोडून मग येता आला पाहिजे.